हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या बुधवार 29 एप्रिलच्या एपिसोडमध्ये सगळ्यात भारी सगळ्यात मोठा ट्विस्ट आलाय. एक दुःखद घटना तर घडली आहे. सखीने कान्हाला घराबाहेर काढलंय, परंतु सखी ही अजूनही गेममध्ये आहे. म्हणजे आपल्याला असं वाटतंय या खेळाचे दोन मुख्य खेळाडू आहेत, पहिली सरकार आणि दुसरा कान्हा. आणि हे दोघे खेळाडू एकमेकांवर मात करताय, एकमेकांविरुद्ध लढताय. परंतु या खेळाची सगळ्यात मोठी खेळाडू आहे सखी. कारण सखीने कान्हाला घराबाहेर तर काढलंय, पण सखी ही आपल्याला वाटते तेवढी मूर्ख नाहीये. सखीला चक्क सरकारवर संशय आलाय. कान्हाला घराबाहेर काढल्यानंतर सखीने विचार केला की कान्हा तर खोटाडा होता, पण कान्हाने सरकारबद्दल, माझ्या आई तेजस्विनीबद्दल जे काही सांगितलंय ते खरं सुद्धा असू शकतं. सरकार माझ्या खऱ्या आईला दरीत ढकलून या घरात परत येऊ शकते, आणि मग घरात सरकार आहे की तेजस्विनी आहे हे शोधून काढण्यासाठी सखी एक प्लॅन बनवणारे, तिची एक परीक्षा घेणारे. आणि मग जर सखीला असं कळलं की घरात जी आहे तिची खरी आई तेजस्विनी नसून ती सरकार आहे, मग सरकारचे 12 वाजलेच म्हणून समजा. त्यानंतर कान्हा आणि सखीची छुपी युती होऊ शकते, आणि ही युती नक्कीच सरकारचे 3-13-12 वाजवेल, यात शंका नाही. मग हे सगळं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच सरकार कान्हाचं खोटं सत्य सगळ्यांना सांगत असते, आणि ती घरातील सगळ्यांना आणि सखीला सांगते की या कान्हाने सरकारचं सत्य सगळ्यांसमोर आणलं, सरकारला घराबाहेर काढलं आणि मला या घरात आणलं. याचं मुख्य कारण म्हणजे कान्हाला सखीची सगळी प्रॉपर्टी हवी होती, आणि कान्हाला माहीत होतं की जोपर्यंत सरकार या घरात आहे तोपर्यंत कान्हाला सखीची प्रॉपर्टी लुबाडता येणार नाही. कारण सरकारला जर कान्हावर संशय आला असता तर सरकारने कान्हाचं सत्य सगळ्यांसमोर आणलं असतं, आणि त्या मानाने मी साधी भोळी आहे, मला कान्हावर कधीच संशय येणार नाही असं सुद्धा त्याला वाटलं. आणि जर कान्हाने सरकारला घराबाहेर काढलं असतं आणि मला या घरात आणलं असतं तर सखीसाठी आणि घरातील सगळ्यांसाठी तो देव झाला असता. आणि झालं सुद्धा तसंच. मला या घरात आणल्यानंतर सगळ्यांचा कान्हावर पूर्ण विश्वास बसला होता. आपण कान्हाला कुटुंब प्रमुख बनवलं होतं, त्यामुळेच कान्हाने सखीचा विश्वास जिंकला आणि माझ्या आईला त्याने घरात आणलंय. त्यामुळे सखी ही कान्हासाठी काहीही करायला तयार झाली असती, आणि संपूर्ण प्रॉपर्टी सुद्धा सखीने कान्हाच्या नावावर केली असती. म्हणूनच कान्हाने सरकारचं सत्य सगळ्यांसमोर आणलं, सरकारला घराबाहेर काढलं आणि मला या घरात परत आणलं. सरकारची ही थेरी सगळ्यांनाच पटते की हो, कान्हाने असं केलंच असेल. त्यामुळे घरातील सगळ्यांना जबर धक्का बसतो. सखी तर खूप दुःखी होते आणि कान्हाकडे दुःखी होऊन पाहत असते. आणि मग सरकार काही न बोलता आपल्या रूममध्ये निघून जाते. ती गेल्यानंतर कान्हा सखीला समजवण्याचा प्रयत्न करतो. बेबी सरकार, माझ्यावर विश्वास ठेवा. मी मान्य करतो ना, मी तुम्हाला अनेक गोष्टी सांगितलेल्या नाहीये, पण सरकार जसं बोलतेय ना ते सत्य नाहीये. मी काय तुमच्या प्रॉपर्टीसाठी तुमच्या आयुष्यात आलो नव्हतो. मी हे जे काही केलं, तुमच्या आईला घरी परत आणणं, सरकारला घराबाहेर काढणं, तिचं सत्य सगळ्यांसमोर आणणं, तुमच्याशी लग्न करणं, या सगळ्यांचा उद्देश पैसा नव्हता, तुमची प्रॉपर्टी हडप करणं नव्हतं. आणि कान्हा पुढे काही बोलणार तेवढ्यात सरकार आपलं ब्रह्मास्त्र घेऊन तेथे येते. कान्हाची एक मोठी चूक त्याला नडलेली असते. सरकारच्या हातामध्ये चक्क तीच पॉवर ऑफ अटर्नी असते ज्यावर कान्हाने सखीच्या सह्या घेतल्या होत्या, पण या पेपर्सला त्याने राजलक्ष्मीला दिलं नव्हतं, तर स्वतःच्या रूममध्येच ठेवलं होतं. आणि सरकारच्या हातात हेच पेपर्स असतात, आणि सरकार ही सगळ्यांसमोर हे पेपर्स घेऊन येते आणि म्हणते, कान्हा, तू हे सगळं प्रॉपर्टीसाठी केलं नाहीये ना, मग हे काय? सरकारच्या हातात हे पेपर्स पाहून सगळ्यांना जबर धक्काच बसतो. सरकार आता काय बॉम्ब फोडणार आहे याचीच भीती सगळ्यांना वाटते. सरकार जिन्यावरून खाली येते. कान्हा आणि सखी खूप घाबरलेले असतात. सरकार सखीच्या हातात ही फाईल ठेवते आणि सखीला वाचायला सांगते. आणि सखीला दिसतं की ही तर पॉवर ऑफ अटर्नी आहे, आणि यात असं लिहिलंय की सखीने तिची संपूर्ण प्रॉपर्टी कबीर किर्लोस्करच्या नावावर केली आहे. सरकार भलतीच खुश असते. कान्हाला कळतच नाही हे कसले पेपर्स आहेत. सखी हे पेपर्स वाचते आणि कान्हाकडे आश्चर्याने पाहते. कान्हा आता जे काही बोलत होता त्यावर तिचा विश्वास बसलेला नसतो. कान्हा म्हणत होता की मी हे सगळं प्रॉपर्टीसाठी नाही केलंय,
पण हे पेपर्स तर वेगळीच गोष्ट सांगताय. सखी कान्हाकडे आश्चर्याने पाहते. मग कान्हा तिच्याकडून हे पेपर्स घेतो आणि हे पेपर्स वाचल्यावर त्यालाही मोठा धक्काच बसतो. तो सरकारकडे पाहतो आणि सरकार त्याच्याकडे पाहून म्हणते, हा कशी जिरवली मग. आणि त्याच वेळेस सरकारला आठवतं की 2 दिवसांपूर्वी जेव्हा ती सखीच्या रूममध्ये गेली होती आणि ती सखीला म्हणाली, सखी बाळा चल, सगळे खाली जेवणासाठी वाट पाहताय. सखी म्हणाली, हो आई जाऊया. तेवढ्याच सरकार तिला म्हणते, सखी माझ्या बाथरूममध्ये ना नळ लीक होतोय, मी तुझं बाथरूम वापरू का? तर सखी म्हणाली होती, अगाई विचारते काय, बिंदास वापर, तू बाथरूम यूज कर, तोपर्यंत मी जाते जेवणाची तयारी करते. असं म्हणून सखी तेथून निघून गेली होती. आणि मग सरकारने सखी आणि कान्हाच्या रूमची झाडाझडती घेतली. सगळ्यात आधी त्यांचं कपाट उघडलं आणि तेथे काही मिळतंय का ते पाहिलं. तिला सगळ्यात आधी एक फाईल सापडली, पण या फाईलमध्ये खास असं काहीच नव्हतं. ती फाईल ठेवून देते आणि मग तिला एक लॅपटॉप बॅग सापडते. ही बॅग असते कान्हाची आणि या बॅगमध्ये असतात पॉवर ऑफ अटॉर्नीचे पेपर, ज्यावर कान्हाने सखीच्या सह्या घेतल्या होत्या राजलक्ष्मीच्या सांगण्यावरून. आणि हे पेपर्स पाहून सरकारला खूप आनंद होतो. आपल्याला सगळ्यात मोठा पुरावा मिळालाय कान्हाविरुद्ध, म्हणून ती खूप खुश होते. आणि आता हेच पेपर्स तिने सखीसमोर ठेवलेले असतात. आणि सरकार ही सखीला म्हणते, सखी कान्हा तुला आत्ताच म्हणत होता ना, त्याने हे जे काही केलंय ते सगळं पैशांसाठी नाही केलंय. मग हा आहे पुरावा. कान्हाने तुला पैशांसाठी फसवलंय. त्याने हे जे काही केलं ना ते फक्त तुझ्या प्रॉपर्टीसाठी केलंय, कारण त्याला तुझी प्रॉपर्टी हवी होती. सखीला खूप वाईट वाटतं आणि ती रडू लागते. गौतम, उर्मिला, परशुराम, मीनाक्षी कोणाचाच विश्वास बसत नाही की कान्हा असं काही करू शकतो. सखी ढसाढसा रडू लागते. आणि मग सखीला आठवतं की एक दिवस जेव्हा कान्हा आणि ती बाहेर डिनरसाठी गेले होते. त्यांना स्वतःचे प्रॉब्लेम बनवू नको, तू फक्त सखीच्या या पेपर्सवर सह्या घे, संपूर्ण प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घे आणि तिच्या आयुष्यातून दूर हो. आणि मग कान्हा राजलक्ष्मीकडे मागे वळून पाहतो. राजलक्ष्मी खूप चिडलेली असते. कान्हाचा मूर्खपणा तिला आवडलेला नसतो. राजलक्ष्मी ही रागारागाने घराबाहेर निघून जाते. सरकार हे पाहते आणि कान्हाची मी कशी जिरवलीये हे पाहून तिला खूप आनंद होतो. आणि मग सखी ढसाढसा रडू लागते. तिला आता पूर्ण विश्वास बसलेला असतो की कान्हाने मला फसवलंय. फक्त माझ्या पैशांसाठी, माझ्या प्रॉपर्टीसाठी त्याने हे सगळं केलं होतं. त्याचं माझ्यावर प्रेम नाहीये. आणि मग कान्हा सखीला समजवण्याचा प्रयत्न करतो. बेबी सरकार माझं ऐकून तरी घ्या, ही सरकार खोटं बोलतीये, मी हे सगळं पैशासाठी नव्हतं केलं, माझं ऐकून तरी घ्या. पण सखी त्याचं काहीच ऐकून घेत नाही. तिला खूप राग येतो आणि सखी चक्क कान्हावर हात उगारते. ती कान्हाच्या थोबाडीत मारणार इतक्यात ती स्वतःचा हात थांबवते. कान्हासुद्धा घाबरतो. सरकार, गौतम, उर्मिलाला मोठा धक्काच बसतो. परशुराम, मीनाक्षी, किरण, जान्हवी सगळेच घाबरतात. पण सखी कान्हाच्या थोबाडीत मारत नाही, ती आपला हात थांबवते. कान्हाला कळतच नाही की सखीने स्वतःला का थांबवलंय. आणि मग पुढच्या क्षणी सखी ही कान्हाला न मारता स्वतःच्याच सनसनीत थोबाडीत मारून घेते. त्यामुळे सगळ्यांना मोठा धक्काच बसतो. सरकार जोरात ओरडते, सखी. उर्मिला, मीनाक्षी या सगळ्यांना खूप वाईट वाटतं की सखी ही स्वतःलाच त्रास का करून घेतीये. आणि मग सखी ही कान्हाला म्हणते, कान्हा ही तुझी नाही तर ही माझी शिक्षा आहे. कान्हा विचारतो, बेबी सरकार तुम्ही स्वतःला का मारून घेताय? सखी म्हणते, मी स्वतःला मारून घेतीये कारण मी मूर्ख आहे. मी दुसऱ्यांवर अवलंबून का राहते? का मला दुसऱ्यांचं प्रेम हवंय? का मी स्वतःची स्वतः नाही जगू शकत? आजपर्यंत मी फक्त दुसऱ्यांवर अवलंबून राहिले, फक्त दुसऱ्यांकडे प्रेमाची भीक मागितली. मी त्या सरकारकडे प्रेमाची भीक मागितली की सरकार मला तुला आई म्हणू दे, मला आईचं प्रेम दे. पण तिने मला फसवलं. मग मी तुझ्यावर विश्वास ठेवला, तुझ्यावर प्रेम केलं, तुझ्याकडे प्रेमाची भीक मागितली की कान्हा माझ्यावर प्रेम कर, तुझं माझ्यावर प्रेम आहे की नाही, मला आय लव्ह यू म्हण. पण तू मला ते प्रेम दिलं नाही. त्यामुळे मी माझ्या मूर्खपणामुळे स्वतःला शिक्षा करून घेतीये आणि हीच माझी शिक्षा आहे. कान्हाला खूप वाईट वाटतं. सरकार मात्र चांगलीच खुश झालेली असते. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये खरंच सखीने बेमिसाल ॲक्टिंग केली आहे आणि तुमच्यासुद्धा डोळ्यात पाणी येईल. सखीची या सगळ्यात काहीच चूक नाहीये. हे युद्ध सरकार आणि कान्हाचं होतं. सरकारला संपूर्ण प्रॉपर्टी मिळवायची होती, ती सखीचा विश्वासघात करत होती. आणि कान्हाला स्वतःच्या वडिलांच्या मृत्यूचा बदला घ्यायचा होता.
त्यामुळे तो सखीच्या आयुष्यात आला, सखीच्या घरात आला. पण यात बिचाऱ्या सखीची काहीच चूक नव्हती. तिला फक्त प्रेम हवं होतं आणि ते ना तिला सरकारकडून मिळालं ना या कान्हाकडून मिळालं. सगळ्यांनी फक्त तिचा फायदाच उचलला आपापल्या परीने. सखी खूप दुःखी होते आणि कान्हाला जाब विचारते, का केलंस तू असं? मी तुझ्याकडून काय मागितलं होतं? फक्त प्रेम. आणि आज तू दुसऱ्यांदा माझा विश्वासघात केलाय. पहिल्यांदा जेव्हा मला समजलं होतं की तू सरकारचा माणूस आहे आणि सरकारच्या सांगण्यावरून तू माझ्यावर प्रेमाचं नाटक केलं, माझ्याशी लग्न केलं, तेव्हा मला खूप राग आला होता. मी तुझ्याशी सगळे संबंध तोडले होते. तुझ्याबरोबर असलेलं माझं लग्न मला एक बंधन वाटत होतं. पण तेव्हा मी स्वतःला एक संधी दिली आणि मी पुन्हा एकदा तुझ्या प्रेमात पडले. आणि तीच माझी सगळ्यात मोठी चूक होती आणि त्या चुकीची शिक्षा मला मिळालीच पाहिजे. असं म्हणून सखी पुन्हा एकदा स्वतःच्या सनसनीत थोबाडीत मारून घेते. कान्हाला खूप वाईट वाटतं. घरातील सगळेच दुःखी होतात. कान्हा हा निराश होऊन तिच्याकडे पाहत असतो. आता त्याच्या हातात काहीच राहिलेलं नसतं. सखी त्याला विचारते, कान्हा, म्हणजे मी खरंच किती मोठी मूर्ख आहे. मी फक्त एका साध्या प्रेमाची अपेक्षा करत होते की मला कोणास तरी प्रेम मिळेल. मी प्रेमासाठी भीक मागत होते, पण तुम्ही ती भीक मला कधी दिलीच नाही. उलट मला भिकारी म्हणून हिणवलत. माझ्यावर तुम्ही हसत असाल ना की मला कसं वेड्यात काढलं, ही सखी किती मूर्ख आहे, हिला काहीच अक्कल नाहीये, असं म्हणून तुम्ही माझ्या भोळेपणाचा, माझ्या मूर्खपणाचा फायदा उचलला. कान्हा खूप दुःखी होतो. सखी त्याला जाब विचारते, तुला माझी संपत्तीच हवी होती ना, मग मला सांगायचं, मी तुला सगळं दिलं असतं. पण तू मला फसवलं, माझ्या भावनांशी तू खेळलास. कान्हा, खरंच तू खूप वाईट केलंय आणि मला माझ्या कर्मांची शिक्षा तर मिळालीच पाहिजे. असं म्हणून सखी पुन्हा एकदा स्वतःच्या सनसनीत थोबाडीत मारून घेते. कान्हा तिचे हात पकडतो आणि म्हणतो, बेबी सरकार, तुम्ही असं का करताय? तुम्ही स्वतःला शिक्षा नका करून घेऊ. मी तुमचा गुन्हेगार आहे, तुम्ही मला मारा. असं म्हणून कान्हा तिचा हात पकडतो आणि स्वतःच्या थोबाडीत मारून घेतो. सखी ढसाढसा रडू लागते आणि म्हणते, कान्हा, तुला मारलं काय आणि मला मारलं काय? त्रास मलाच होणार आहे ना, म्हणून मी स्वतःलाच मारून घेतेय. कान्हाला खूप वाईट वाटतं. सखी ही कान्हाला जाब विचारते, कान्हा, म्हणजे हे सगळं खोटं होतं? म्हणजे जसं हे तुझं नाव कान्हा महाडिक खोटं आहे ना, तसं आपल्यामध्ये घडलेलं सगळंच खोटं होतं का रे? जेव्हा आपण पहिल्यांदा भेटलो होतो ती पहिली भेट खोटी होती का? जेव्हा आपण 8 वेगवेगळ्या फ्लेवरचे आईस्क्रीम खाल्ले होते ते आईस्क्रीमसुद्धा खोटे होते का? त्यानंतर जेव्हा मी पहिल्यांदा तुझ्या गाडीला किक मारून तुझी गाडी स्टार्ट केली होती ते सुद्धा खोटं होतं का? आपण दोघे चाळीत एकमेकांबरोबर जे आनंदाचे क्षण घालवले ते सुद्धा खोटे होते का? आपण दोघांनी धुणं धुतलं होतं, चाळीतील सगळी कामं एकत्र केली होती ते सुद्धा खोटं होतं का? आपण दोघांनी एकत्र पापड खाल्ला होता ते सुद्धा खोटं होतं का? आपण दोघांनी चाळीत ती स्वप्नांची रात्र जागवली होती, सगळ्या लोकांबरोबर खेळ खेळले होते ते सुद्धा खोटे होते का? कान्हाकडे या कोणत्याच प्रश्नाचं उत्तर नसतं. सखी त्याला विचारते, आपण दोघांनी एकत्र मंचाव सूप पिलं होतं ते खोटं होतं का? आपण दोघांनी आपल्या केळवणाला एकत्र अर्धा अर्धा पापड खाल्ला होता ते खोटं होतं का? मी तुला बासुरी गिफ्ट केली होती, त्या बासुरीची धून खोटी होती का? आपल्यातला मोरपीस खोटा होता का? आपल्यातलं सन्हा हे नाव खोटं होतं का? तुझ्या भावना खोट्या होत्या, तुझं प्रेम खोटं होतं का? हे सगळंच खोटं होतं का? सखीने आपलं हृदयच बाहेर काढून ठेवलेलं असतं, तिच्या भावनांना वाट मोकळी करून दिली असते. ती कान्हाला जाब विचारत असते, हे सगळं खोटं होतं का? आणि कान्हाकडे कोणत्याच प्रश्नाचं उत्तर नसतं. कान्हा खूप दुःखी असतो, रडत असतो. सखीला वाईट वाटतं. सखी कान्हाला म्हणते, कान्हा, तू माझ्या प्रेमाचा अपमान केलाय, माझ्या भावनांचा अपमान केलाय आणि तुला या मंगळसूत्राचं महत्त्व कधी कळलंच नाही. हे मंगळसूत्र माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं. हे माझ्यासाठी आयुष्यभराचं एक बंधन होतं जे प्रेमाने बांधलं गेलंय. पण तुझ्यासाठी हा फक्त एक काळा दोरा होता जो तू सरकारच्या पैशाने विकत घेतला होता. तुझ्यासाठी त्याचं काहीच महत्त्व नव्हतं. आणि मग सखी आणखीनच ढसाढसा रडू लागते. गौतम जवळ जाते आणि विचारते, काका, तू सांग ना मला, माझा विश्वासघात झालाय. आता या विश्वासघाताचा मला खूप त्रास होतोय. हा त्रास कमी करण्यासाठी काही औषध आहे का? सांग ना मला. काही गोळी, इंजेक्शन, औषध असेल तर सांग, मी ते घेते. पण हा त्रास मला सहन होत नाहीये. गौतमकडे या प्रश्नाचं उत्तर नसतं. मग सखी परशुरामकडे जाते आणि विचारते, परशु काका, तू सांग, काय करू मी?
ह्या त्रास कमी करण्यासाठी एखादा नवस करू का? शिर्डीला जाऊ का? होईल का माझा त्रास कमी? परशुरामकडे सुद्धा या प्रश्नाचं उत्तर नसतं. मग सखी मीनाक्षीकडे जाते आणि म्हणते, मीनाक्षी काकू, तू सांग मला काय करू मी? एखादं व्रत वैकल्य उपास तापास करू का? पण या विश्वासघाताचा त्रास माझ्याकडून सहन होत नाहीये. सांग मला, मी माझा त्रास कमी करते, कसा माझा त्रास कमी करू? असं म्हणून सखी आरडाओरडा करत असते, ढसाढसा रडत असते. सखीचा त्रागा पाहून सगळ्यांनाच खूप वाईट वाटतं. कान्हा सुद्धा खूप दुःखी होतो आणि मग सरकार सखीजवळ येते, सखीला जवळ घेते आणि म्हणते, सखी बाळा शांत हो, प्लीज शांत हो, स्वतःला असा त्रास करून घेऊ नको. कान्हा खूप चिडतो की या सरकारची नाटकं सुरूच आहेत. कान्हा ओरडून म्हणतो, दूर व्हा माझ्या सखीपासून. सखी खूप चिडते आणि म्हणते, तू दूर हो आमच्या आयुष्यातून, तुझा आणि आमचा काहीच संबंध नाहीये. कान्हाच्या पायाखालची जमीनच सरकते. सरकार खूप खुश होते. घरातील सगळ्यांना मोठा धक्काच बसतो. सखी ही कान्हाजवळ येते आणि म्हणते, आजपासून तुझा, माझा आणि तुझा माझ्या घराशी काहीच संबंध नाहीये. आणि थांब, तुला माझी प्रॉपर्टी हवी होती ना, जाण्याआधी ही प्रॉपर्टी सुद्धा घेऊन जा. असं म्हणून सखी हे प्रॉपर्टीचे पेपर्स हातात घेते. कान्हासमोरच हे प्रॉपर्टीचे पेपर्स फाडते आणि त्याच्या तोंडावर हे पेपर्स फेकून देते. सरकारला खूप आनंद होतो. कान्हाला मात्र वाईट वाटतं आणि मग सखी त्याला म्हणते, कान्हा, तुला आठवतंय का, या घरात मीच तुझा गृहप्रवेश केला होता. सखी आणि कान्हाला आठवतं की लग्नाच्या दिवशी सखीच्या सांगण्यावरून कान्हाने चक्क माप ओलांडून घरात गृहप्रवेश केला होता. सखी कान्हाला म्हणते, त्या दिवशी मीच तुला या घरात आणलं होतं, या घरात तू गृहप्रवेश केला होता आणि आज मीच तुला या घरातून बाहेर काढणार. असं म्हणून सखी चक्क कान्हाचा हात पकडते. त्यामुळे सगळ्यांना जबर धक्का बसतो. कान्हा आणि सखी या दोघांना सुद्धा आपल्या लग्नाचा दिवस आठवतो, जेव्हा सखीने कान्हाचा हात पकडून त्याला घरात आणलं होतं, त्याचा गृहप्रवेश करून घेतला होता. सरकार खूप खुश होते. तिचा प्लॅन सक्सेसफुल झालेला असतो, तिच्या मनासारखं झालेलं असतं. आणि मग सखी कान्हाचा हात पकडते आणि त्याला घराबाहेर नेऊ लागते. फ्रेंड्स, हा सीन खरंच खूप भारी आहे. या 2-3 मिनिटाच्या सीनमध्ये कोणताही डायलॉग नाहीये, फक्त बॅकग्राऊंड म्युझिक सुरू असतं आणि सखीच्या डोळ्यातील दुःख, सखीच्या डोळ्यातील राग, कान्हाने तिचा विश्वासघात केलाय ही भावना तिच्या चेहऱ्यावर असते. आणि अगतिक झालेला कान्हा आपल्याला दिसत असतो की त्याच्या हातात आता काहीच राहिलेलं नाहीये. सखीला कसं समजावून सांगावं, तिला कसा विश्वास पटवून द्यावा, माझी चूक झाली पण माझा उद्देश वेगळा होता, सरकार सांगतेय तो नव्हता, मी हे सगळं प्रॉपर्टीसाठी नाही केलंय, हे सखीला कसं पटवून द्यावं, हे त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव असतात. आपल्याला बॅकग्राऊंडमध्ये हे म्युझिक ऐकू येत असतं. त्याचबरोबर सखी आणि कान्हाचं दुःख दिसत असतं, सरकारचा आनंद दिसत असतो आणि मागे काय घडलंय ते सुद्धा दिसत असतं. सखी आणि कान्हाच्या लग्नानंतर सखीने असंच हाताला धरून कान्हाचा गृहप्रवेश करून घेतला होता, त्याला घरात आणलं होतं आणि आज ती सखी कान्हाचा हात पकडून त्याला घराबाहेर काढतीये. घरातील सगळ्यांना खूप वाईट वाटत असतं, पण सरकार मात्र खुश असते आणि कान्हा चक्क बाय बाय कान्हा असं करत असते. कान्हा खूप दुःखी होतो. सखी त्याला हाताला पकडून घराबाहेर काढत असते आणि तेवढ्यात ते त्या भिंतीजवळ येतात जेथे कान्हाचे हातांचे ठसे आहेत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, जेव्हा कान्हा आणि सखीचं लग्न झालं होतं, खरंच ते युनिक होतं. सखीला कान्हाचं सत्य समजलेलं होतं की कान्हाने तिला फसवून लग्न केलंय, सरकारच्या सांगण्यावरून लग्न केलंय. त्यामुळे सखीने चक्क एका मुलीप्रमाणे कान्हाकडून सगळे विधी करून घेतले होते. कान्हाकडून माप ओलांडून गृहप्रवेश करून घेतला होता. मग त्याच्या हाताचे कुंकवाचे ठसे भिंतीवर लावले होते. कान्हा आणि सखीला हे सगळं दिसतं. हे दोघे खूप दुःखी असतात. मग कान्हाने चक्क आपले पाय या तबकामध्ये ठेवले होते, हे सगळं त्यांना आठवत असतं. आणि सखी ही रागारागाने कान्हाला घराबाहेर काढून देते, घराच्या दरवाजाबाहेर काढते. सखी आणि कान्हा एकमेकांकडे पाहत असतात आणि मग सखी कान्हाला म्हणते, कान्हा थांब 1 मिनटं. सखी ही किचनमध्ये जाते आणि तेथे कान्हाचं हळकुंड ठेवलेलं असतं, ते हळकुंड घेऊन येते. सखी कान्हासमोर हे हळकुंड पकडते आणि म्हणते, कान्हा तू मला म्हणाला होतास ना, जोपर्यंत मी नवरा म्हणून तुझा स्वीकार करणार नाही तोपर्यंत तू हे हळकुंड हातातून सोडणार नाही. आज मी तुला सांगते, मी कधीच तुझा नवरा म्हणून स्वीकार करणार नाही, तुझा आणि माझा काही संबंध नाहीये. असं म्हणून सखी
कान्हाच्या अंगावर हे हळकुंड फेकून देते. कान्हा हे हळकुंड झेलतो. सखी म्हणते, जा आता, तुझा आणि माझा काही संबंध नाहीये. असं म्हणून सखी मागे वळते तर कान्हा तिला थांबवतो आणि म्हणतो, थांबा बेबी सरकार, खूप बोललात तुम्ही, आता माझी वेळ आहे. असं म्हणून कान्हा हे हळकुंड पुन्हा एकदा स्वतःच्या हातात बांधतो आणि सखीला म्हणतो, बेबी सरकार, आज मी तुम्हाला वचन देतोय, आज कान्हा कान्हा महाडिक हा अध्याय संपलाय, पण आजपासून कबीर किर्लोस्कर हे पर्व सुरू झालंय. कान्हा महाडिक हा खोटा होता, त्याचं नाव खोटं होतं, पण त्याच्या भावना खऱ्या होत्या. त्याने तुमच्यावर केलेलं प्रेम खरं होतं. त्याने या घरासाठी जे काही केलं ते सगळं खरं होतं. आज जरी तुम्हाला हे पटत नसलं ना, तरीसुद्धा कबीर किर्लोस्कर हे सगळं तुम्हाला पटवून देईल. कबीर किर्लोस्कर या घरात परत येईल. आज जरी कान्हा महाडिक या घरातून कायमचा बाहेर जात असला, तो तुम्हाला यानंतर पुन्हा कधीच दिसणार नाही. पण कबीर किर्लोस्कर तुम्हाला कान्हा महाडिकची आठवण करून देईल. कान्हा महाडिकचं तुमच्यावर खरं प्रेम होतं हे सिद्ध करून दाखवेल आणि कबीर किर्लोस्कर हा तुमच्या आयुष्यात नवऱ्याचं स्थान पुन्हा एकदा मिळून राहणार, एवढं लक्षातच ठेवा. आणि मग त्यानंतर तुम्ही स्वतःच हे हळकुंड माझ्या हातातून पुन्हा एकदा सोडवाल. सखी खूप चिडते आणि म्हणते, नाही कान्हा, असं पुन्हा कधीच होणार नाही. तू मला पुन्हा कधीच जिंकू शकणार नाही. माझं मन, माझं प्रेम जिंकू शकणार नाही. असं म्हणून सखी चक्क कान्हाच्या तोंडावर दरवाजा लावून घेते. सरकारला खूप आनंद होतो. कान्हा दुःखी होतो. सखी ढसाढसा रडू लागते. गौतम, परशुराम, मीनाक्षी, उर्मिला सगळ्यांना दुःख झालेलं असतं. सखीने कान्हाला घराबाहेर काढलंय, पण दोघे सुद्धा खूप दुःखी असतात. सखीला कोठेतरी कान्हावर विश्वास आहे, पण आता तिच्यासमोर जे पुरावे आले आहेत त्यामुळे तिला या पुराव्यांवर सुद्धा विश्वास ठेवावाच लागेल. आणि आज सखीने आपल्या आयुष्यातला सगळ्यात मोठा निर्णय घेतलेला असतो. सरकारऐवजी चक्क कान्हाला घराबाहेर काढलेलं असतं आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, लपंडाव या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. आजच्या एपिसोडमध्ये सखीने जो काही अभिनय केला आहे तो अभिनय तुम्हाला नक्कीच आवडेल. तुम्ही सुद्धा इमोशनल व्हाल, एवढं मात्र खरं. या मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता, परंतु पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, लपंडाव या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू कान्हा आणि सरकार पुन्हा एकदा भेटणार आणि मग कान्हा सरकारला वॉर्निंग देईल, सरकार, तुम्ही फक्त एक लढाई जिंकला आहात, युद्ध नाही, आणि हे धर्मयुद्ध आहे आणि या धर्मयुद्धात नेहमी कान्हा जिंकतो, एवढं लक्षात ठेवा. तुमच्यासारख्या पापीबाईचा अंत हा कान्हाच करणार, ही काळ्या दगडावरची रेग आहे. म्हणजे आता सरकार आणि कबीर म्हणजेच कान्हामध्ये खूप मोठं युद्ध रंगणार आहे, यात शंका नाही. पण त्यापेक्षा मोठा ट्विस्ट असेल सखीबद्दल. सखी ही तिच्या खोलीत असेल आणि म्हणेल, आता मला परीक्षा घ्यावीच लागणार. मग आता सखी कोणाची परीक्षा घेणार? तर सखी परीक्षा घेणार सरकारची. सखीच्या मनात संशय आलाय की आपल्या घरात जी आहे ती माझी खरी आई आहे की ती सरकार आहे. आणि जर सखीला हे समजलं तर कान्हा आणि सखीची पुन्हा एकदा युती होऊ शकते, यात शंका नाही. मग आता सखी कशी परीक्षा घेईल हे पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा लपंडाव ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.